कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कडाऊमध्ये प्रचार सुरू असताना महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांचे समर्थक आमने सामने आले आणि एकच राजकीय गोंधळ उडाला। महेंद्र थोरवे यांनी सुधाकर घारे यांच्या कार्यकर्त्याला धमकी दिली असं म्हणत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर हल्लाबोल चढवला। या व्हायरल व्हिडिओमध्ये महेंद्र थोरवे यांच्याशी बोलणारी व्यक्ती म्हणजे मनोहर पाटील। कर्जतमधल्या प्रगती व्हॅलीच्या घोटाळ्याचं प्रकरण गाजलेलं होतं। त्यातील एक आरोपी म्हणजे मनोहर पाटील। कर्जतपासून ते दिल्लीपर्यंत मनोहर पाटील यांच्या घोटाळ्याची चर्चा झाली अशी माहिती शिवसेना प्रवक्ते रमाकांत जाधव यांनी आमच्याशी बोलताना दिली। एवढ्या मोठ्या घोटाळ्यात त्यावेळी मनोहर पाटील हे फरार होते आणि आता जामिनावर बाहेर आहेत आणि विशेष म्हणजे हे आरोपी आता सुधाकर घारेंसाठी मतं मागताना फिरत आहेत असे आरोप शिवसैनिकांनी केलेले आहेत। दरम्यान शिवसेना प्रवक्ते रमाकांत जाधव यांनी या प्रकरणाची माहिती देत पुरावे सुद्धा सादर करू अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। शहर प्रवक्ते योगेश पोथरकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सायली दळवी यांच्यावर पलटवार केलेला आहे। नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर, आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट। काल कडाऊमध्ये प्रचारादरम्यान एक प्रकरण घडलं की त्या व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र थोरवे हे सुधाकर घारे यांच्या प्रचार रॅलीत असलेल्या एका कार्यकर्त्याला किंवा एखाद्या नेत्याला काहीतरी बोलताना एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय। आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक प्रवक्ता म्हणून काय सांगाल, कालचा झालेला प्रकार योग्य आहे का, नक्की तो प्रकार काय होता? त्याचं स्पष्टीकरण आमदार साहेबांनी काल दिलं आहे तसं पाहिलं तर, परंतु मी तुम्हाला त्या संदर्भात जे सांगाल ते खूप महत्त्वाचं असेल। खरं तर आमदार साहेब बोलले त्यात वावगं काहीच नाही असं मी म्हणेल, कारण त्या महाशयांना सोडवण्यासाठी अगदी तिहार जेलपासून आमदार साहेबांनी मदत केली। बाकी किती ठिकाणी मदत केली तो तर प्रश्न वेगळाच आहे। तुम्हाला कल्पना नसेल, 2006 साली प्रगती व्हॅली नावाची एक कंपनी कर्जत तालुक्यात आली होती आणि मग ती खोटी डॉक्युमेंट, खोट्या जागा, त्यामध्ये नसरापूर असेल, चांदोल असेल, या सगळ्यामध्ये ही व्यक्ती गुंतलेली आहे ज्यांच्याबद्दल आमदार साहेब बोलले। आणि मग ते एक प्रकरण कर्जतनंतरमध्ये तिहार जेलपर्यंत गेलं। म्हणजे यांना अटक करण्यामध्ये सज्जन नावाचा गृहस्थ होता, जो इन्व्हेस्टर होता, त्यांनी यांना शेवट त्यांचे पैसे या लोकांनी खाल्ले, खोटे लुबाडले, खोटे 7/12 बनवले, काय खोटी डॉक्युमेंट बनवली। यांच्यावर 420 दाखल झाले, किती गुन्हे दाखल, 120B दाखल झाले, दुनियाभरचे 467, 468 भरपूर गुन्हे दाखल झाले। शेवटे तिहार जेलमध्ये गेल्यानंतर मग काही कमिटमेंट केल्या, काही लिखापट्टी केली, आम्ही देऊ पैसे परत म्हणून बाहेर आले, परत ते पैसे भरले नाही म्हणून परत आतमध्ये जात राहिले, हे सगळे चालत राहिले। त्यामुळे ही खोटारडी माणसं आहेत। आणि मग यांना त्यावेळी आमदार साहेबांनी, भले ते आमदार नव्हते पण काही ना काहीतरी मदत केलेली होती, म्हणून त्यांच्याकडनं साहजिकच अपेक्षा आहे, जर आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा होती। माफक अपेक्षा आहे ती, कोणी करणार उद्या मी तुम्हाला मदत केली तर तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा करणार। मग त्याच्यामुळे त्या मदतीच्या अपेक्षेने आमदार साहेब त्यांना, हो साहजिकच आहे, त्यामुळेच आमदार साहेब बोले, काय उगाच चुकीचं काहीच बोललेलं नाही। तुम्हाला हवं असेल तुम्ही संपूर्ण रेकॉर्ड देईल, कर्जत पोलीस स्टेशन FIR नंबरपासून सगळं देईन। अगदी त्या ज्यांनी केस दाखल केला, गुन्हा दाखल केला, त्याचा नंबर पण तुम्हाला देतो, हवा असेल तर उद्या चालवाच ती न्यूज धमाल। आमदार साहेब ज्या व्यक्तीला बोलत आहेत ती व्यक्ती नक्की कोण आहे, त्यांचं नाव वगैरे काय? मनोहर पाटील, गणेगावचे। त्यामध्ये 3 आरोपी होते, अजून एक आरोपी होता आणि एक आरोपी आता एक्सपायर्ड झाल्याचं समजतं। 3 आरोपी त्यामध्ये, पण मुख्य आरोपी हे होते। मग ते आता जामिनावर बाहेर आहेत की कसं काय त्यांचे केस? ते जामिनावरच बाहेर आहेत। त्या ॲक्च्युली केसमध्ये मी पण सफर झालेलो आहे, माझी पण जागा गेलेली। या बहादरांनी 2 डॉक्युमेंट केले होते एका जागेचे। त्या प्रकरणामध्ये माझ्याकडनं माझी पण 5.25 एकर जागा गेलेली आहे। मोठा विषय तो, तुमच्या एवढीच्या बाईटमध्ये तो पूर्ण नाही, निवांत बसल्यानंतर तुम्हाला मी सांगेल, मोठा विषय। त्यांनी यावं पुढं, माझ्यासमोर बसावं, मी देतो सगळी कल्पना। काही दिवसांपूर्वी प्रचाराचा ज्यावेळी शुभारंभ केला त्यावेळी महेंद्र थोरवेंनी तटकरेंवर मोठी टीका केली होती। तटकरे महायुतीचा कॅन्सर आहेत, नासका कांदा आहेत म्हणत तटकरेंना वारंवार महेंद्र थोरवे टीकेच्या धारेवर धरत आहेत। आणि त्याच्यानंतर सायली दळवींनी आता राष्ट्रवादीतर्फे प्रतिक्रिया दिलेली आहे की महेंद्र थोरवेंचं हे बोलणं असेल ते महायुतीला बाधक आहे किंवा चुकीचं आहे, राष्ट्रवादीचं मतदान त्यांना होणार नाही वगैरे, त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं?
वास्तविक पाहताना की महायुती म्हणूनच हा उमेदवार सगळ्यांनी मान्य केलेला आहे. म्हणजे आमच्या काळात जरी तुम्ही पट्टे बघितले तरी राष्ट्रवादीचा घड्याळाचा चिन्हाचाच पट्टा आमच्या गळ्यामध्ये आहे. म्हणजे महायुतीच्या सगळ्या लोकांनी महेंद्र शेठ थोरवे यांना मतदान करावं यासाठीच प्रचार आपण करतो आहे. मग जर सायली ताई जर आज जर स्टेटमेंट या तोंडावर निवडणूक आली आहे, म्हणजे जवळजवळ 10 दिवस आता खरं राहिलेत मतदानासाठी, आणि त्यावेळेला जर तुम्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणून ज्यावेळेला अशी स्टेटमेंट देता, जाहीरपणे तुम्ही ज्यावेळेला बोलता की जर आमदार साहेबांनी जर आमची माफी मागितली नाही तर आमचा कार्यकर्ता त्यांना मतदान करणार नाही किंवा तुमची आमदारकी शिल्लक राहणार नाही, मग हे पर्पजली केल्यासारखं तुम्हाला वाटत नाही का? कारण हे तुमच्या मनामध्ये आहे, ते तुमच्या ओठावर येतं आहे आणि हे तुमच्या ओठावर येतं आहे, हे वास्तविक हे चित्र दिसत असेल आमदार साहेबांना, म्हणून आमदार साहेबांनी ती उपमा दिली असेल. कारण कुठल्याही एवढ्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती ही आमदारकीची निवडणूक लढवताना अशी स्टेटमेंट कशी देईल? आपला जो महायुतीतला एक चांगला जर सवंगडी आपल्याबरोबर असेल तर त्याच्याबद्दल वाईट बोलणं कुठलाही आमदार असं कधीही वागणार नाही. परंतु हे बोलावं लागतं आहे, कारण एकाच वेळेला ज्या वेळेला खासदारकीची निवडणूक झाली त्यावेळेला महायुतीचे सगळे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते हे आमच्याबरोबरच प्रचाराला फिरत होते. आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मारण्यांचा प्रचार केला आहे आणि खासदारकी निवडणूक झाल्यानंतर अचानक तुमचा विरोध निर्माण झाला. अचानक तुम्हाला आमदार साहेबांच्या कामाबद्दलचा तुमचं प्रश्नचिन्ह तुमच्या डोळ्यासमोर आलं. वर तुम्ही वेगळी भूमिका मांडलीत. सगळ्या पक्षांनी एकाच वेळेला पक्षाचे राजीनामे दिले सगळ्या कार्यकर्त्यांनी. बरं, याच्यानंतर वास्तविक पाहता तटकरे साहेबांनी आज ज्या पदावरती ते आहेत, ज्यांनी त्या ताईंनी सांगितलं व्हिडिओमध्ये की एवढी पदं भूषवली आहेत, तर त्या प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्या पदावरती ते आहेत तर त्यांनी ती स्टेटमेंट द्यायला पाहिजे होती की या सगळ्या कार्यकर्त्यांनी जरी राजीनामे दिले असले तरी महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे याला आमच्या राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा आहे आणि आमचे सगळे कार्यकर्ते महेंद्र शेठ यांनाच मतदान करतील, अशी स्टेटमेंट त्यांनी का नाही दिली? ही वास्तविक पाहता त्यांनी करायला पाहिजे होती. माझं सायलीताईंना एवढीच विनंती आहे की आपण बोलताना आज निवडणुकीच्या काळामध्ये मुद्दामून हा विरोधी प्रचार का करताय? विरोधामध्ये तुम्ही का बोलताय? तुम्हाला आमदार साहेबांबद्दल काही वेगळं मत मांडायचं आहे का? मग तुम्ही महायुतीमध्ये आहात तर महायुतीचा धर्म तुम्ही पाळायला पाहिजे. आणि माझं आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही अशी चुकीची भूमिका मांडू नये जेणेकरून महायुतीच्या उमेदवाराच्या या प्रचारामध्ये बाधा येईल. एकीकडे महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर टीका केली, सायली दळवींनी महेंद्र थोरवेंवर पुन्हा पलटवार केला. आणि असं तुम्हाला वाटतं आहे का, ज्याप्रमाणे महेंद्र थोरवे म्हणालेत की सुनील तटकरे मला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा महायुतीचं राजकारण ते चुकीच्या पद्धतीने इथे मतदारसंघात खेळवत आहेत, काही कार्यकर्त्यांना BJPच्या फोन करतात किंवा इतर कार्यकर्त्यांना फोन करून काही आमिष असतील किंवा काही संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, माझ्या विरोधात मतदान करा म्हणून त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. मग सुनील तटकरेंचं हे जे काय वागणं असेल किंवा हे काय राजकारण असेल तर याने काय महेंद्र थोरवेंच्या मतदानावर परिणाम होईल का? आता मला एक सांगा, एक सामान्य माणूस म्हणून विचार करा, सगळेच्या सगळे एकाच वेळेला राजीनामा देऊन ज्यावेळेला निवडणुकीचा फॉर्म भरतात, महायुतीतली एखादी व्यक्ती ज्यावेळेला एवढे सगळे राजीनामे देऊन ज्यावेळेला वेगळी भूमिका मांडते, ही यांना नसेल का माहिती? बरं, जर माहिती नसेल तर तुम्हाला ज्या एवढ्या राजकारणाचे तुम्ही टोकाचे आहात, आता शरद पवारांनी खरं तर याचा उल्लेख केला आहे आत्ता त्यांच्या भाषणामध्ये की पक्ष फोडण्यामध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत म्हणून खास ती स्टेटमेंट दिली आहे शरद पवारांनी. त्यांनी स्वतःचं एवढ्या वर्षाचा असलेलं पक्ष त्याला त्यांनी अशा पद्धतीमध्ये नेऊन ठेवलं आहे. त्यांच्याकडनं महेंद्र थोरवेंनी ज्यावेळेला ही स्टेटमेंट दिली असेल त्यांच्यासमोर नक्कीच काहीतरी असं चित्र आलं असेल, त्याच्याशिवाय ते बोलणार नाहीत. आणि ह्याच्यावरच आमचं खरं ते आहे की जर ही अशी गोष्ट घडते तर तुम्ही तुमची भूमिका का मांडली नाहीत? आणि जर तुम्ही अशी भूमिका न मांडता जर तुम्ही अशा धमक्या देत असाल की आम्ही आमदारकी तुमची चालणार नाही किंवा आमचे कार्यकर्ते तुम्हाला मतदान करणार नाहीत, आम्ही तुम्हाला याचं म्हणजे हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? आणि ह्या राजकारणाबद्दल जर महेंद्र साहेबांनी जर आज एक स्टेटमेंट दिली असेल मग ती काय वावगी आहे मला सांगा? काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? मनुष्य त्याच्यामध्ये रागामध्ये ती गोष्ट त्याच्या मुखातनं निघून जाते आणि का नाही निघून जावी हे चित्र डोळ्यासमोर दिसते, म्हणून ती अशी स्टेटमेंट आली आहे. नक्कीच कुठेतरी महायुतीमध्ये जे आता आरोप प्रत्यारोप चाललेत ते सामान्य प्रेक्षकांसाठी नागरिकांसाठी हे एक राजकीय मनोरंजन असलं तरी कुठेतरी एक राजकीय चेहरे म्हणून ते बाधकच आहेत. कुठेतरी हा वाद भविष्यात थांबेल अशी आशा करूयात. आणि आपल्याला प्रचारासाठी असेल, महेंद्र थोरवेंना पुढच्या या उमेदवारीसाठी असेल, मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.